आता ओबीसी एकाच समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न ना काही चरित्र बरं पटेल थांबा ना जरा असल्याला मोजीत मी चल पण त्यांचा प्रश्न अरे दिलं ना उत्तर मोजीत नाही मी चल ओबीसी चला घ्या पुढे घ्या. ते धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती 485 आहे आणि ईडब्ल्यूएसची कट ऑफ लिस्ट 450 आहे. म्हणजे 485 घेऊन नापास झालो आणि जर 450 घेतले असते तर पास झाले असते. कोणाला फसवतात? तू किती हुशार आहे काय आहे सगळं माहिती आहे. तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बार आता तू माया नादी लागू नको. शहाणा असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही. माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका. छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल. तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही. तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील. तुला नादी ते ना आता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी. तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका. तुमचा लय बेकार होईल. तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान. आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही. तुम्ही फरक सांगू नका. आरक्षणावर बोलू नका. कारण तुम्हीच लोकांचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका. समज लागू नका. आणखीन बी हुशार व्हा. तुम्हाला आता ठरवून टार्गेट केलं जातं म्हणजे तुमच्या विरोधात बोलल्या जाते. तुम्ही आतापर्यंत जी भूमिका मांडली त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडल्या संपून जातील. संपून जातील. मराठी संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येतील ते शिरबी पाडीतील मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतेत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो पण निवडून आम्ही. मधल्या काळात गप्प बसतात. मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीचं मतदान करतात त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून. त्याच्यामुळं आता ते बोलले नाही तर त्यांचा खोटा चुपटी जायचा. आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं कळण कसं कसं होते. तायवाडे असं म्हणतात की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं. संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अतिशयोक्ती आहे. अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा. नीट ऐका वयानुसार असं नका करीच वेळेवणी. मी मानतो तुम्हाला. त्यांना उत्तर दिलं नाही मी आता जिंदगीत कवा. त्यांनी समजून घ्यावं मनाने. वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत. त्यांना उत्तर दिलं 2 वर्षात म्या नाही दिलं. अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा. तुम्ही येड्यावून करतात काय माहिती. बरं आता निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर